नमस्कार, माझं नाव देवेंद्र खातू। मी आज आमच्या खातू परिवाराच्या फार्म हाऊसमध्ये आलेलो आहे। तिथं आम्ही पोपटीचं नियोजन केलंय आणि ती पोपटी कशी करतात, काय करतात ते सगळं तुम्हाला माहिती देतो। इथं आम्ही सगळे भावंड आलोय, आमचे सनी, सागर, माझी मिसेस आहे, आमच्या वहिनी आहेत, गौरी आहे, काका काकी सगळे आलोय। आणि हा फार्म हाऊस सगळा आमचा असा मस्त एकदम फार्म हाऊस आहे। मी तुम्हाला दाखवायचा सगळा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला पुढच्या मध्ये अंड्याची सुद्धा खूप छान चव येते। अंडी टाकल्यानंतर त्याची चव, एक भाजलेला अंड तुम्ही कधी खाल्लं नसेल अशी एक चव येते, लाईक बार्बेक्यू। पनीरचे तुकडे मॅरिनेट करून घेतले आणि ते पण आता केळीच्या पानात बांधतोय। मग पोपटीमध्ये मस्त पनीर भाजून निघेल। ही बोलते ती गौरी तिचं नाव आहे आणि त्याच्याकडेला माझी काकी आहे, तिचा उपास आहे, मार्गशीर्ष महिना आहे, त्यामुळे पनीर त्यासाठी खास व्हेज आम्ही पोपटी लावणार आहोत। आणि तिला मदत करायला सानवी बसले कडेला आणि माझी आई इथं बसले। दादा माझा पोपटीची तयारी करतोय आणि वहिनी दादाला मदत करते। पोपटीमध्ये लागणारं हे मुख्य साहित्य वालाच्या शेंगा आहे, वालाच्या शेंगा आणि त्याच्याबरोबर आम्ही मटारच्या शेंगा पण वापरतोय। मटारच्या शेंगांची एक छान गोड चव लागते। भांबरूडचा पाला टाकतोय खाली, त्याच्यानंतर ओवा, मीठ, त्याला बांधायला मुख्य इन्ग्रेडियंट आहे पोपटीसाठी मीठ, ओवा। थोडेसे अशा प्रकारे पोपटीची तयारी चालू आहे आमची। पहिला तरी काय टाकलं, पहिला काय टाकलं दादा? पहिला भांबरूडचा पाला लावून घेतला, कारण मडकं जास्त गरम होतं आणि ते गरम झाल्यावरती आपलं चिकन किंवा जे काय व्हेज आहे ते करपू नये, बाजूने भांबरूडचा पाला लावलाय। तो खूप औषधी पाला असतो। भांबरूड ऍक्च्युली ते शरीरामध्ये गेलं पाहिजे तसा पाला लावलेला आहे। वरतून मी थोडंसं हा भांबरूडचा पाला लावतो। हा भांबरूडचा पाला आहे, हा कोकणामध्ये सरास कोकणीला बाजूला सगळीकडे भेटतो। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे ओवा टाकलाय। ओवा पोटाला खूप चांगला असतो, कारण पोपटी आपण नॉनव्हेज चिकन वगैरे खातो, तो पोटाला बाजू नये म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे। तुम्हाला आतमध्ये मी तुम्हाला लावल्यावर सगळं दाखवणार आहे व्यवस्थित। ओव्याच्या वरती आपण जनरल माहिती मला देतोय माझा भाऊ माझा दादा। शेंगामध्ये आपण आता हे चिकन खास केळ्याच्या पानांमध्ये वेस्टर्न केलेलं आहे त्याचं। बरेच जण फॉईल पेपर वापरतात पण त्याची टेस्ट येत नाही। एक केळ्याच्या पानाची म्हणजे पूर्ण नॅचरल पोपटी आपण बनवतोय, केळ्याच्या पानामध्ये आपण बांधलेलं आहे। आणि गार्गी मला त्यासाठी मदत करते। होय होय, गार्गी तयार करून गार्गी मस्त हे त्यांचं असे पॅक केलेले आहे। हे सगळे बसले, तयारी झाली आहे भाताची आणि इकडं चिकन भाजायचं आहे आम्हाला, त्यासाठी निखारे पाडतोय। इकडे मधुरा बघते, मधुराकडे रुचा आहे, साईडला भाऊ काका बसलाय आणि हे आमचं चंदे काका आहेत आणि आप्पा बसते साईडला। हा, हे आमच्या फार्म हाऊसची देखरेख करणारे चंदे काका आहेत। आता आपण चिकनची तुम्हाला व्हेजला लागते आणि दादा पूर्ण तयारी चालू आहे दादाची। दादाला मदत करायला वहिनी आहेत, गार्गी बसले कडेला। फक्त चिकनच टाकूया आपण। आता मधुरा पण तिकडून आली इकडे, काहीतरी करते। काय करते? चिकन भाजायला बसते वाटते। ही मळकी आमच्याकडे खास स्पेशल वारक म्हणून गाव आहे, तिथे असे सगळे तिथे मातीची भांडी बिंडी भेटतात। हो, वारकवरून आणले सगळं आम्ही, हे सगळं मटेरियल। सनी आणि मी गेलो होतो। हा माझा बारका भाऊ समीर आहे, त्याला आम्ही सनी बोलतो। पनीरची इकडे पनीर तयारी चालू आहे। हा हा, कांदे, बटाटे, हे सगळे वस्तू आम्ही त्यात टाकणार आहोत। शेंगा, हे मधुरा चिकन भाजते। मटन नको ठेवू मधुरा, नाही बोनलेस मस्त हो चिकन होईल त्यामध्ये। जास्त ठेव, मग तिला आप्पा आहेत मधुराच्या आणि ही रुचा काय म्हणते, भात बहुतेक झाला आता तयार। आता
हा आमचा फार्म हाऊस आहे, खातू परिवार. इथं आलेला सगळा खातू परिवार आहे. आता आपलं पोपटीचं हे नॉनव्हेजचं मडकं भरत आलंय. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला खाली भांबरूडचा पाला टाकला होता, केळीच्या पानामध्ये लपेटलेलं आपलं चिकन, ते सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. अंडी टाकणार, अंडी टाकायची, अंडी टाकायची राहिली पण टाकतो, आता टाकतो. हा मधुराने भात तयार केलाय, चेक करते झाल्या काय. भात उतरून घेतलाय. रुचा चिकन काढते, ती म्हणते मला पण घ्यावा शूटिंग मध्ये. घे घे. भात तयार झालाय आमचा आता. हे चिकन भाजतोय मस्त पैकी. ते ग्रिल तयार करून घेतले. हे आता अंडी टाकले त्यामध्ये, अंडी झाली होती. अशा प्रकारे आपलं हे नॉनव्हेजचं एक मडकं भरून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खाली भांबरूडचा पाला. दादा याला पॅक कसं करतात? दाखवतो 2 मिनिटं. आपण फक्त थोडे शेंगा लावू, तर ती अंडी आहेत ना त्याच्यामध्ये ती बाहेर येतील. त्यासाठी पहिलं शेंगा लावून ते पॅक करावं लागेल. शेंगा लावल्यावरती मग वरती आपण अशा प्रकारे पोपटीसाठी आपलं एक मडकं तयार झालेलं आहे. मस्त मस्त मस्त. आता दादा त्याला पॅक करतोय मडक्याला. त्या दादा असंच पॅक करतात ना याला? हे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं, जेणेकरून त्याला जी उष्णता आहे ती बाजूनीच लागेल. हा हा. आणि भांबरूड अशासाठी किती औषधी आहे त्याच्यामुळे भांबरूड वापरायचं. हा भांबरूडचा वास पण मस्त येतो ना. त्याचा वास छान येतो. अजून मला ह्याच्यामध्ये एक ऍड करायचंय. भांबरुडीचा पाला आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात युज केलं नाहीये. आणि चिकन शिजणार कसं, तर ते भांबरुडीचा पाला आहे ते पाणी थोडंसं सोडतं, त्याच्यामुळे वाफवलं जातं आणि ते शिजतं. मधुराने भाजलंय चिकन बघा कसं मस्त एकदम मॅरिनेट केलंय आणि भाजलंय त्याला. त्याच्यामध्ये तिला आहे आणि सानवी धूर हाकलते. आप्पा बसलेत कडेला. आता सनी आलाय, व्हेज मडका सनी लावणार वाटते. दादा लावणार आहे, चालेल. ती अशा प्रकारे नॉनव्हेजची पोपटी असतात तयार रेडी झालेली आहे. हे नॉनव्हेजचं मडकं आहे. साधारणतः आपण याच्यामध्ये 2.5 किलो चिकन आणि साधारणतः 1 किलो शेंगा वापरल्यात. सोबत 12 अंडी टाकलेत आपण. वा मस्त. आता दादा व्हेजची वेगळी आपण लावणार आहोत ना? आपण व्हेजची पोपटी वेगळी लावतो, त्यासाठी आपण पहिले हात धुवून घेतले. इथे बऱ्याच जणांचा मार्गशीर्ष महिना आहे, मम्मीचा महिना मार्गशीर्ष महिना आहे. हो हो हो. आणि जागृती व्हेज करते, दीदी व्हेज करते. हा हा. मध्ये व्हेज मध्ये मग खाली भांबरूड लावणार आहेस ना मडक्यामध्ये खाली? हा हा. चांगलं चांगलं भांबरूड. आता गौरी आले दादाच्या मदतीला. रुचा सारखी येते इकडे, गडबड आहे रुचाची. रुचाला खूप भूक लागली, सगळं बघून तिच्या पोटात कावळे ओरडायला लागले. कधी एकदा पोपटी शिजतीये. अरे मागच्या व्हिडिओमध्ये पण भूक लागले. दुपारी व्यवस्थित जेवले नाही, काय खाल्लं? दादाने आता टाकलाय भांबरूड खाली आणि नंतर शेंगा टाकतोय. गौरी शेंगा हा हा. तिकडे खायला पण सुरू झाली. नाही बाळा, नैवेद्य दाखवतात. मीठ नक्की आपण लास्टला टाकतो ना, मध्ये टाकत नाही ना. मला असं वाटतं खडामीठमध्ये पण टाकतो आपण जारामध्ये. शेंगांवर आता बांधलेलं पनीर ठेवूया. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न सगळा करतोय. ह्या पोपटीमध्ये पनीर सुद्धा खूप मस्त होतं. काही जण चीज टाकतात पण ते मेल्ट होतं. पण पनीर खूप चांगलं सुंदर याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर असतं, ती चव खूप चांगली लागते. मग तुम्ही पनीर टिक्का बोला किंवा त्याच्यापेक्षा हे पनीर खूप चांगलं घेऊन वाफेवर आणि हेल्दी पण आहे ते ना, शरीराला चांगलं असेल आपला. गौरी पनीर लावते सगळं आधी त्यामध्ये. ही व्हेज आम्ही पोपटी लावतोय. ह्या पनवेलवरनं भाऊ का नारळ आणायला दाखवतोय. संतोषी मातेचं मंदिर आहे पनवेलला. आमचं स्टडी पनवेलला राहतो.
तयार झालेली आहे. सनी कसली डिश आहे ही आमची डिश तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही कलेजी घेतलेली आहे आणि चिकनचे पीस घेतलेले आहेत. बोनलेस पीस आहेत जे आमच्या मुलांना आवडतात फार. तर त्याच्यामुळे हे फ्राय करून आपण घेतलेले आहेत. तंदुरी रोस्टेड चिकन अँड कलेजी फ्राय. वा मस्त मस्त. इथं कौल चिकन चाललंय. आम्ही तवा आणलाय मातीचा, त्यावरती मधुराने सगळं आता चिकन लावलंय. आणि आमच्या फार्म हाऊसचे हे देखरेख करणारे चंद्या काका आहेत, त्यांनी आमचे मस्त नियोजन केलंय इथं. बटाटे मॅरिनेट करतोय. गौरी आणि वहिनी आमच्या आहेत. बटाटे, कांदे, लसूण ते पण टाकतोय. मस्त. ही व्हेज पोपटी तयारी चालली आहे. म्हणजे काकीचा मार्गशीर्ष महिना आहे ना, काकीसाठी झाले व्हेज. ते आपण तव्यावर शॅलो फ्राय करून घेतोय. आणि मग दीदी, रुचा, चिकू ते खाणार आहेत. मधुर तेल लागतं का जास्त नाही ना? तेल कमी लागतं ना? शॅलो फ्राय. शॅलो फ्राय. आणि खाली कौल टाईप आहे ना हे? मातीचा तवा आहे. मातीचा तवा आहे काय? मस्त. आता भाजलेलं चिकन खाई तयारी जोरात चालू आहे. सगळे तुटून पडले त्या चिकनवरती. दादाने आता एक मडकं ठेवले खाली, दुसरं मडकं पण ठेवलं. आणि आता पोपटीची तयारी चालू आहे पूर्ण. त्याला आता कसं फाटी बिटी साईडनी लावतायत. मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करतोय. दादा आपण एक किती मिनिटं त्याला आग घेणार आहोत? तरी साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये पोपटी होईल. जाळ मोठा व्हायला लागतो. चंदे भाऊ आहे ते सांगते सगळं आम्हाला कसं करायचं काय नाही ते. हा फार्म हाऊस आहे आपला. त्यामध्ये प्रत्येक प्रकारचं झाड लावलेलं आहे. आंबा आहे, काजू आहे, चिकू आहे, पेरू आहे. मी तुम्हाला आता एक सेपरेट व्हिडिओ करून दाखवीन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या. आणि ही मडकी आता आम्ही आणलेत वारकला जाऊन. हो, दरवर्षी मडकी आम्हाला नेहमी आणायला लागतात. चंद्या आता पूर्ण तयारी करतोय. काय काय गवत घेतोय तिथलं गवत साईडला घेतात त्याला लावायला. सनी पेटला आता मस्त एकदम. आता ते असं जाळ आम्ही केलंय की ती 15 ते 20 मिनिटांमध्ये 70 ते 80% पोपटी तयार होईल. आणि बाकीची कमी धगमध्ये तिला तयार करणार. हा माझा बारका भाऊ आहे समीर, त्याला आम्ही सनी बोलतो सगळे. ही गार्गी आहे आणि गार्गीच्याकडे सानवी. आमच्या आप्पा आहेत, आप्पांच्याकडे चंद्रभाऊ आहेत. फार्म हाऊस मध्ये अशी लागवड आम्ही केली आहे. नारळ, वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. मी तुम्हाला एक माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सगळं दाखवीन. नवीन एक ब्लॉग तयार केला मी एक संडे बिंडेला दाखवतो तुम्हाला आता. आणि पोपटी साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्येच करतात, जेव्हा वाल चांगले होतात, गावठी वाल. या आमच्या खातू घरातल्या 3 सुना आहेत. ठीक आहे, आम्ही 3 भाऊ, सागर, सनी आणि देवेंद्र.
आमच्या तिघांच्या ह्या खातू घराण्यातल्या आमच्या ह्या 3 सुना आहेत. पहिली आमची सगळ्यात मोठी वहिनी जागृती वहिनी, या शिक्षिका आहेत झेडपी शाळेवरती. बरेच वर्ष इंदापूर माणगाव तालुक्यामध्ये कार्यरत होत्या. आता नुकत्याच त्या पनवेलमध्ये बदली करून झेडपीच्या टीचर म्हणून गेलेल्या आहेत पनवेल तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर आमच्या दुसऱ्या वहिनी आहेत मधुरा वहिनी, या इंदापूर शाळेमध्येच SS निकम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नंतर माझी वाईफ गौरी खातू या पनवेलमध्ये असतात आणि महिला आणि बाल विकास कल्याण या विभागामध्ये मुख्य सेविका म्हणून पदावरती कार्यरत आहेत बेलापूरला रायगड भवनमध्ये. तर आमच्या खातू घराण्याच्या ह्या 3 मेन सुना आजचा जो काही कार्यक्रम चाललाय तो ह्या तिघीजणी ऑर्गनाईज करतायत, तिघीजणी प्लॅन करतायत. सो थँक्यू. आमच्या घरातल्या सुनांची ओळख करून झालेली आहे. आता या आमच्या घरातल्या 3 लेकी. सगळ्यात पहिल्यांदा आहे आमची गार्गी दिदी. गार्गी दिदी आता सध्या 7 मध्ये शिकत आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची आमची सानवी सध्या 5th स्टँडर्ड मध्ये शिकत आहे. दोघी पण सध्या पनवेलच्या स्कूलमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर आमची रुचा ही SS निकम इंग्लिश स्कूल इंदापूर येथेच आहे. ती आता सध्या 4th स्टँडर्ड मध्ये आहे. तिघी पण आमच्या खूप ऍक्टिव्ह मुली आहेत. डान्स खूप छान करतात. रुचा आमची खूप छान पोवाडा म्हणते. सगळ्या स्पोर्ट्समध्ये खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. तिघींनी खूप छान आतापर्यंत सगळीकडे प्राइज मिळवलेले आहेत. आता पोपटी लावून साधारण एक 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आमची. 8:20 आम्ही लावले. आता वाजलेत किती सांगतो तुम्हाला, 8:31 झालेत आणि 10 मिनिटं झाले. आता अजून 10 मिनिटं चांगला शेक देणार आहोत तिला आणि नंतर 10 मिनिटं नॉर्मल शेक करणार आहोत. दादा पूर्ण मार्गदर्शन करतोय संध्या भाऊना. तरी पण आता काय दाखवते कोणाला तरी. आणि रुचा फुल फॉर्म मध्ये आज. हे लावण्यासाठी तुमच्याकडे चांगलं जाळं पाहिजे पोपटीला. मग सुकं गवत फाटी पाहिजेत तर ती मस्त होते पोपटी एकदम. पोपटी उकडायची सुरुवात झाली आहे. दादा आता नॉनव्हेजची उघडतोय, सनीने व्हेजची उघडलेली आहे. गौरी मदत करते. भारी झाली एकदम. सिया हाय. शेवाळी कलरची हा नरम आहे का कडक पाहिजे. खाऊ दे तिला आप्पा आई जेवायला बसले. इकडे भाऊ काका जेवायला बसलाय. काकी पनीर दाखवते. छान झाले पनीर ना काकी. सिया पण आता झोपून उठले. सियाला पण आवडतं पनीर. रुचा मस्त. रुचा हे असं काढलंय सगळं पूर्ण पोपटीचं मटेरियल. आता सानूला लेग पीस पाहिजे. काकींना अंड मिळालं नाही. इकडे मुलांना उचलून हो भिजवलं ते. दाणे खा तुझ्या हाताने. दाणे तुझ्या हाताने खा. मी घेते. आता खायचं सगळे आस्वाद घेत आहेत. अशा प्रकारे आज पोपटी आमची सक्सेसफुली मस्त झालेली आहे. आणि चिकन फ्राय पण केलं होतं आम्ही.
मॅग्नेट करून मस्तपैकी कलेजी फेटा आणला होता आणि व्हेज पण पोपटी लावली होती. दोन्ही तुम्हाला दाखवायला कशा लावायचे ते. बाकी माहिती तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे सगळे. मी काय कसं वापरलंय, काय नाही, कुठल्या वस्तू वापरल्या सगळ्या त्या तुम्हाला माहिती सगळी देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. डन.